जनता ॲम्ब्युलन्स ही फ्रीमध्ये चंद्रपूर साठी फ्रीमध्ये सेवा देते, अशी जनता ॲम्ब्युलन्स जावेद सरांच्या माध्यमातून कार्य करते. कशा पद्धतीने, काय संकल्पना होती ती आणि काय प्रेरणा होती तुम्हाला ते जनता ॲम्ब्युलन्स सुरू करायची? गवर्नमेंट हॉस्पिटल के पास ऑक्सीजन के लिए लोगों को रोते बिलखते तड़पते, एम्बुलेंस के लिए इधर उधर दौड़ते भागते देख रहे थे तो मन बहुत विचलित हो रहा था कि पिताजी का जब ट्रीटमेंट चल रहा था, उनको कोरोना नहीं था, फिर भी कोरोना का ट्रीटमेंट किया गया। उनकी हालत ज़्यादा बिगड़ती देख हमने नागपुर ले जाने का सोचा। जब हमने एम्बुलेंस वालों से संपर्क किया तो उन्होंने 30,000 25,000 नागपुर मैंने उनसे सवाल किया कि नागपुर तो करीब है, हम हमेशा जाते हैं, 4-5 हज़ार ठीक है। उन्हें बोले हम तो अभी कोरोना में 40-50 हज़ार ले रहे थे, अभी नॉर्मल हुआ तो हम 25-30 हज़ार ले रहे हैं। तो अब मजबूरी में तो हमने पैसे तो दिए, मन में एक ही बात चल रही थी, इतना लूट रहे हैं लोग। हे डेबू सावलीचं जे आपण वृद्धाश्रम चालवतो, म्हणजे बरेच वृद्ध तिथे येतात आणि अशा लोकांना तुम्ही जोपासता आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या वयाच्या अंतिम श्वासापर्यंत तुमच्यापर्यंत राहतात. काय नातं जुळतं तुमचं आणि त्यांचं, आणि काय काय असतं ते सगळे चित्र? एक सोशल मीडियावरती असं एक मेसेज दिलेलं असते की कुठंतरी एक वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहत आहे, ती सून तो मुलगा काहीतरी त्याला आपण त्यावरती दोष देऊन राहत, पण ती परिस्थिती तशी आहे हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. कारण की प्रत्येकाची ट्रेजेडी वेगळी आहे. कोणाचं लग्न झालेलं नाही आहे, कोणाचं काय की फक्त मुलीच आहेत, मुलं नाही आहे. बरोबर. मग तो वृद्ध असो ती आपल्या मुलीच्या घरी जाऊन राहू शकत आणि जावी त्यांना ऍडजस्ट करेल नाही करेल, खूप मोठा प्रश्न आहे हा. पण जे करू शकत नाही ते आपल्याकडे येतात. नमस्कार, सह्याद्रीचा राखणदार या डिजिटल माध्यमामध्ये मी अमोल खडूकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सह्याद्रीचा राखणदार डिजिटल माध्यमामधून संवाद सह्याद्री हा कार्यक्रम तुमच्या समोर घेऊन येतो. त्यांचं आयुष्याचं पुस्तक जे बंद आहे ते पुस्तक उघडण्याचं काम आम्ही करतोय. आणि खऱ्या अर्थानं समाजात आपण जगत असताना, बघत असताना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचे लोक असतात. काही राजकारणी असतात, काही समाजकारणी असतात, काही कलावंत असतात, काही व्यावसायिक असतात. पण अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात वेगळं व्यक्तिमत्व जर कुठलं असेल, प्रत्येक याच्यामध्ये एक भाव असतो, प्रत्येक याच्यामध्ये काहीतरी मिळण्याची, काहीतरी आपल्याला मिळावं अशी प्रत्येकाची एक संकल्पना असते. पण काही व्यक्ती असे असतात ना की कामं करत जातात, कार्य करत जातात, समाजासाठी देत जातात, पण आपल्याला यातून काहीतरी मिळावं अशी भावना त्यांच्यात मुळातच नसते. आणि अशी लोक फार कमी असतात. आणि अशाच काही लोकांना आज मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी समाजासाठी द्यावं, समाजासाठी काय करता येईल इथपर्यंत त्यांचं कार्य कर्तृत्व असतं. पण यामध्ये स्वतःसाठी काहीतरी मिळावं अजिबात त्यांना वाटत नाही. आणि समाजात सुद्धाही असे लोक आहेत ज्यांच्या माध्यमातून आज समाजामध्ये क्रांती घडून येते. तर अशाच दोन पाहुण्यांना आज आपण भेटणार आहोत. तर आजच्या या कार्यक्रमामध्ये मी अमोल खडूकर स्वागत करतो. आपल्यासमोर आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत आदरणीय अब्दुल जावेद सर. जावेद सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं चंद्रपूरमध्ये जावेद सरांना परिचयाची गरज नाही. त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांचा परिचय, मला असं वाटते, कला क्षेत्रातली लोक असो, सामाजिक क्षेत्रातले लोक असो, सर्वांना त्यांचा परिचय आहे. अब्दुल जावेद सर आपल्यासोबत आहे, जे सध्या नटराज डान्स इन्स्टिट्यूटचे संचालक आहे आणि नटराज कला आणि सांस्कृतिक क्षेत्राचे ते संचालक सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम करतात. जसं एक जनता ॲम्ब्युलन्स म्हणून आहे आणि जनता जलसेवा सुद्धा आहेत. या सगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतात. असं एक मोठं व्यक्तिमत्व समाज क्षेत्रात, कला क्षेत्रात काम करणारं आज आपल्यासमोर आहे. त्याचबरोबर एक दुसरं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे आणि मला गर्व आहे की आज ते आमच्या स्टुडिओमध्ये आले. खरं तर त्यांचं कर्तृत्वच एवढं मोठं आहे की त्यांच्या कर्तृत्व एक सागरासारखं कर्तृत्व आहे. आणि आज त्या सागरातनं आपण काही थेंब घेण्याचा प्रयत्न करूया. आजच्या कार्यक्रमात आमच्यासोबत आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभाष भाऊ शिंदे. सुभाष भाऊ, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सुभाष भाऊ शिंदेचा परिचय चंद्रपूरकरांना सगळ्यांनाच आहे. तरी मला सांगावं वाटेल की डेबू सावली वृद्धाश्रमाचे ते संचालक आहे आणि ते गेल्या अनेक दिवसापासून डेबू सावली वृद्धाश्रम अतिशय कुशल आणि कौशल्याने ते चालवतात. म्हणजे एक शब्द त्यांच्याबद्दल सांगायचं झाला तर निराधारांचा आधार असं जर कोणाला म्हटलं जातं तर ते आमचे सुभाष भाऊ शिंदे आहेत.
आणि हे दोन्ही पाहुणे आमच्या या दालनात आलेत. मला अभिमान वाटते की आणि आमचं सौभाग्य आहे की तुम्ही आमच्या या कार्यक्रमात आलात. आणि मला आधीच तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागतं, अतिशय सुंदर चर्चा आधी इथे होणार आहे आणि या चर्चेतून काहीतरी घेण्याचा प्रयत्न आपण करूया. आपल्याला समाजासाठी काय करता येईल, आपला एक वाटा समाजासाठी जो असतो देण्याचा, तो आपण इथे घेण्याचा प्रयत्न करूया. मी जावेद सर सरळ तुमच्याकडे येतोय आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला असेल की जावेद सर म्हटलं की डान्स हा शब्द येतो, नृत्य हा शब्द जावेद सरांसमोर येतो. तुम्हाला कधी वाटलंय की जावेद सरांनी की जावेद म्हणून आपण नृत्य क्षेत्रात जावं आणि त्या नृत्य क्षेत्रात काहीतरी करावं, आणि काय काय तुमचा तो प्रवास आहे हे मला थोडक्यात जाणून घ्यावं. धन्यवाद सर, आपने मुझे आज आपके चैनल पर आमंत्रित किया। नृत्य क्षेत्र, इस क्षेत्र में जाने का मैंने बचपन में कभी सोचा नहीं था। मैं 10-11 वर्ष का था तब जुबली स्कूल में कराटे क्लास के लिए जाया करता था। जाते वक्त गिरनार चौक में मुझे कुछ ऐसे लाइट बंद चालू नज़र आते थे, तो सोचता था क्या है यहाँ ऐसा, फिर चले जाता था। फिर एक दिन किसी से पूछा कि यहाँ क्या होता है, किसी ने बताया यहाँ ब्रेक डांस पढ़ाया जाता है। वो बात दिमाग में थी और फिर समय गुजरता गया। फिर 96 में मुंबई में माइकल जैक्सन का शो होने की बहुत बड़ा इवेंट हुआ था, बहुत बड़ा इवेंट हो रहा था। दूरदर्शन पे, अखबारों में काफी चर्चा होने लगी। वो चर्चा सुनकर, न्यूज में देखकर मुझे भी डांस के प्रति थोड़ा लगाव बढ़ने लगा। प्रेरणा माइकल जैक्सन है, राइट। तो थोड़ा लगाव बढ़ने लगा। फिर मैंने घर वालों से कहा कि मुझे डांस सीखना है। घर वालों ने साफ मना कर दिया। तो फिर मैंने पेंटिंग क्लास का बहाना बनाकर डांस क्लास जाना शुरू किया। क्या बात तो कराटे क्लास और पेंटिंग क्लास के नाम से मैं डांस क्लास जाया करता था। फिर ऐसे करते चलता रहा। 6 महीने 8 महीने हो गए। फिर 96 में लोकसभा का इलेक्शन था। तो हमारे सर ने कहा गांधी चौक में आपको एक डांस करना है, देशभक्ति पर एक डांस परफॉर्म करना है। हम कुछ फ्रेंड वहाँ पे डांस करने के लिए गए। हम बहुत खुश थे कि हमें मंच मिलने वाला है पहली बार। पर हम वहाँ जब पहुँचे तो वहाँ हमें बताया गया कि आपको सड़क पे डांस करना है। सुनकर थोड़ा सा अजीब सा लगा, बट पहला परफॉर्म था तो हमने डांस किया। पर किसी ने डांस करते वक्त मुझे वहाँ देख लिया और मेरे घर में बता दिया कि आपका बेटा वहाँ सड़क पर डांस कर रहा था। तो फिर मेरा जो पेंटिंग क्लास का भांडा फूट गया, पेंटिंग क्लास भी बंद हो गया। तो फिर घर वालों ने मेरा पेंटिंग क्लास, कराटे क्लास सब बंद कर दिया कि अब तू जाना नहीं, क्योंकि डांस का हमारे घर में काफ़ी विरोध था। तो फिर मैंने किसी तरह से उन्हें मनाया कि नहीं, मैं अब डांस क्लास नहीं जाऊंगा, मुझे कराटे क्लास कंटिन्यू करना है। कराटे क्लास में मैं ब्लैक बेल्ट थर्ड डाउन हूँ। तो मैं कंटिन्यू करते रहा। फिर अचानक हमारे क्लासेस बंद हो गए। हमारे सर ने क्लासेस बंद कर दिए। फिर सोचा अब हमारी प्रैक्टिस बंद हो गई। फिर प्रैक्टिस के लिए वार्ड में ही समाज मंदिर था, वहाँ पे हम कुछ दोस्त प्रैक्टिस किया करते। और वहाँ के लोगों ने मुझे बहुत तकलीफ दी। वहाँ क्लास बंद करने के नए बहाने ढूंढते रहे। कभी साइकिल की हवा छोड़ देते थे, कभी लाइट बंद कर देते थे, कभी बॉल मारते थे। किसी कारण क्लास बंद करना चाहते थे। उनसे त्रस्त होकर हमने वहाँ से क्लास बंद करने का सोचा। और फिर मन में एक बात आई कि डांस को इतना गलत क्यों समझते हैं लोग। तब तक मेरे मन में डांस के लिए उसमें कुछ भी नहीं था कि मैं इसमें कुछ करियर करूंगा, कि डांस में आगे जाऊंगा। मैंने कुछ भी नहीं सोचा था। पर जब लोगों ने ऐसे व्यवहार, मेरे साथ ऐसा व्यवहार किया, फिर मैंने सोचा कि नहीं, डांस में कुछ करके दिखाना है, कुछ बच्चों का इसमें फ्यूचर हमको बना के दिखाना है। तो फिर डांस की फिर मैंने वहाँ से सिटी में, जहाँ पे हमारे सर पहले क्लास चलाया करते थे, वहाँ हम पहुँचे। फिर वहाँ पे समाज मंदिर में फ्री में था, पैसे देना नहीं पड़ता था, लेकिन यहाँ हमें फीस देनी पड़ती थी। तो 1500 रुपये हमें एडवांस मांगा गया, 500 रुपये किराया था, 3 महीने का पेमेंट देना था। तो हमने सब दोस्तों ने मिलके 500 रुपये तो जमा लिए, पर 1000 रुपये कम पड़ रहे थे। फिर 1000 रुपये के लिए मैंने मेरी साइकिल बेच दिया और वो घर में बताया कि साइकिल चोरी हो गई। और उसी हिसाब से फिर हमारा क्लास 99 में नटराज डांस इंस्टीट्यूट की स्थापना हुई। आज नटराज डांस इंस्टीट्यूट से 5000 से अधिक विद्यार्थी डांस नृत्य क्षेत्र में आज डांस सीख कर आज बॉलीवुड, टॉलीवुड, मराठी फिल्म, रियलिटी शो में पहुंचकर चंद्रपुर का नाम रोशन कर रहे हैं। ये जो सफर है
चलते रहा। आज कई स्कूलों में हमारे विद्यार्थी डांस Right. बढ़ा रहे हैं, कई आज अपने डांस इंस्टीट्यूट चला रहे हैं और खुशी होती है इनको देख के कि नटराज डांस इंस्टीट्यूट आगे रहे या न रहे, पर हमारे जो स्टूडेंट्स हैं ये जो हमने डांस की जो चिंगारी जलाई थी वो अब इसके तो मशाल के तौर मशाल पे बन आगे के- बढ़ती रहेगी मशाल बन के दौड़ रही है और रहेगी और आगे बढ़ती रहेगी। बढिया, बहुत बहुत बढिया. आणि ही मशालच असते, एकदा पेटली ना तर मग ती पेटतच जाते. आणि खूप हमेशा हर चीज में जावेद सर प्रॉब्लम आते हैं. एज ए कलाकार को, एज अ आर्टिस्ट को लेकर सबको प्रॉब्लेम आते आणि सगळ्यांना प्रॉब्लेम होतात. म्हणून म्हणतात ना, ज्यांचा रस्ताच नेमका स्मशानातून जातो त्यांनी पेटणाऱ्या चितेकडे पाहून घ्यायचं नसतं. त्यांनी उचलायची असते तिथनं राग आणि घडवायची असते क्रांती. आणि खऱ्या अर्थानं जर नृत्य क्षेत्रात जर चंद्रपुरात कोणी क्रांती घडवली असेल तर ते आमचे जावेद सर आहे. खूप खूप धन्यवाद जावेद सर. आम्ही पुढल्या प्रश्नाकडे वळतात आणि असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, सुभाष भाऊ शिंदे. सुभाष भाऊ, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असेल. एक डेबू सावली म्हणून वृद्धाश्रम हे संपूर्ण विदर्भामध्ये प्रसिद्ध आहेत. आजकाल बरेच अनाथांचा आसरा, अनाथ मायबापांचा आसरा जो आपण म्हणतो ते डेबू सावली झालाय. ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? सर्वप्रथम तर मी आपल्या सह्याद्री राखणदार या वाहिनीचा खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद. की त्यांनी मला एक थोडंसं या ठिकाणी बोलून माझ्याबद्दलची माहिती जाणून घेतली आणि सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात मी खूप खूप धन्यवाद. तर डेबू सावली वृद्धाश्रम जे आहे हे डेबू म्हणजे गाडगे बाबा आणि गाडगे बाबांचा विचारी माणूस मी आहे. आणि मी सुरुवातीला विचारी होतो, पण बरोबर. माझ्यासोबत काही सवंगडी होते. मग त्यांना सोबत घेऊन एक संघटना आपण स्थापन केली, डेबूजी बौद्धिशी समाज विकास संस्था बरोबर अंतर्गत एक डेबू सावली वृद्धाश्रम. खरं पाहिलं तर वृद्धाश्रमाची संकल्पना आधीपासून आमच्या डोक्यात नव्हती. काय होती की एक अनाथ आश्रम जे लहान मुलांचं आहे, ज्यांना पालकत्व नाही आहे अशा मुलांना घडवायचं, त्यांना एक माणूस म्हणून तयार करायचं बरोबर. आणि ते काम आम्ही हाती घेतलं. परंतु अडचण जे म्हटलं ना, तर अडचण अशी आली की आम्ही जेव्हा ठरवलं की आम्हाला हे करायचं आहे, मग त्या हिशोबाने आम्ही एक त्या इमारतीची पायाभरणी केली. नाही, सुरुवातीला तर असं झालं की आमचं कुठेही रजिस्टर्ड संस्था नव्हती. मग आधी रजिस्टर्ड संस्था स्थापन केली आणि नंतर मग नाही का मी माझ्या जागेवरती त्या ठिकाणी एक इमारतीचं काम चालू केलं. म्हणजे आज न उद्या आपण शासन दरबारी आपण निवेदन देऊन एक मागणी करून आपण ते निवेदन देऊन ते मागणी हे करून घेऊया. तर झालं असं की बिल्डिंग आमची तयार झाली आणि मग शासन दरबारी आम्ही गेलो, आपण निवेदन घेऊ, अशा आशयाचा आमचा एक मानस आहे. आम्हाला एक जे पालकत्व ज्यांना मुलांना नाही आहे त्या मुलांना घेऊन त्यांच्यासाठी माणूस घडवायचा आहे, यासाठी आम्हाला पाहिजे. पण झालं काय की शासनाने त्या आधीच काही वर्षापूर्वी अशा अनाथ आश्रमांना परवानगी देणं बंद केलं. त्याचे विविध कारण आहे, त्याच्यामध्ये थोडंसं राजकारण वगैरे आहे, पण इथं बंद केलं होतं. मग आमची सर्व इमारत तयार झाल्यानंतर मग आता करायचं काय, एवढी मोठी आपण इमारत तयार केली, फाउंडेशन केलं, सर्व तयार झालं. मग काय करता, आम्ही परत बसलो, आमचे सर्व सवंगडी घेऊन आमचे मित्रमंडळ जे संचालक मंडळामध्ये जेवढे काही आहेत सर्वानुमते असं ठरलं की आपण एक वृद्धाश्रम तयार करतो. वृद्धाश्रमासाठी म्हणजे कोणालाही विचारायची गरज नाही, कोणत्याही शासनाकडे जाऊन परवानगी घेण्याची गरजच नाही. कारण की 18 वर्षाच्या वरती जर कोणी असेल त्याला तुम्ही आपल्या घरी पण ठेवू शकता. त्याच्यावर शासनाची आडकाठी येत नाही, म्हणून आपण हे वृद्धाश्रम आपण चालू केलं. वृद्धाश्रम चालू केलेलं आहे आपण आणि अनेक कडे अडचणी वगैरे येत गेल्या. सुरुवातीच्या काळामध्ये मी जसं तर खूप त्या ठिकाणी सर्व इमारत तयार केली, ट्यूबलाईट लावले, पंखे लावले आणि मात्र माझे जे मित्रमंडळी आहेत, संचालक मंडळापैकी नाही, बाहेरचे काही लोक आहेत, अशा लोकांनी म्हटलं की सुभाष भाऊ तुम्ही एकटेच पुण्य कमवण्याचं काम चालू केलं आहे का, आम्हाला पण चान्स द्या, आम्हाला पण संधी द्या, आम्हाला पण चान्स द्या. तर मग परत आम्ही बसलो आणि मग ठरवलं की आपल्याला प्राथमिक गरजा काय आहे, आपल्या वृद्धाश्रमाच्या प्राथमिक गरजा काय असू शकतात. तर त्या ठिकाणी किचन पाहिजे, किचनमध्ये भांडे पाहिजे, सिलेंडर पाहिजे, गॅस पाहिजे, त्यानंतर अन्नधान्य साठवण्यासाठी भांडेकुंडे पाहिजे, त्यानंतर झोपण्यासाठी बेड पाहिजे, गादी पाहिजे, सतरंजी पाहिजे, अशा विविध वस्तू ज्या होत्या
म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये स्पीकरचं जसं जावेद नामांच्या तिकडे लाऊडस्पीकरची जी गव्हर्नमेंट आहे ना जावेदच करून जावेद दिली. सरांनी सुरुवातीला जावेद सरांनीच करून दिली. अशा विविध वस्तू आम्ही लिस्ट तयार केली आणि ज्यांनी म्हटलं होतं ना मला की पुण्य तुम्ही सर्व कमवता का, आम्हाला काही चान्स द्या, मग अशा लोकांच्याकडे जाऊन मी ते सांगितलं की मला तुमच्याकडून हे 25 बेड पाहिजे, दुसऱ्याकडे गेलो 25 गाद्या पाहिजे, मग 25 असा सेट तयार केला. म्हणजे 25च होतं, 25 पर्यंत आपल्याला जमा करायचं आणि नंतर हळूहळू कालांतरानं जसं काही लागेल तसं आपण आणखी पाहूया. मग असं चालू केलं आणि सर्वांनी मला सामान दिलं. सर्वांनी सामान म्हणजे सगळे हात एकत्रित आले, सर्व एकत्रित आले आणि समाजात लोक आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये काय झालं होतं की जेव्हा आम्ही वृद्धाश्रम चालू केलं तर 6 महिनेपर्यंत कमीत कमी 6 महिने समजा की बाहेर कुणाला माहीतच नव्हतं की आम्ही वृद्धाश्रम चालू केलेलं आहे. आणि आम्ही प्रसिद्धीच्या झोतात राहायचं नाही, आधीच ठरवलं बरोबर की स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची नाही, जसं जसं जमेल तसं तसं करायचं. तर त्याप्रमाणे माहिती आहे का कोणी येतच नव्हतं. मग सुरुवातीचे 6 महिने मला माझ्या खिशातूनच पूर्ण त्या 20-25 माणसाचा खर्च करावा लागला. उदरनिर्वाह जेवढा काही असेल ते सर्व आपण त्या वृद्धाश्रमातून केलेलं आहे. तुमच्या नक्कीच जो रांगेत पहिला राहतो चटके त्यालाच खावं लागतं. मग हळूहळू कालांतराने खूप लोक हळूहळू येऊ लागले. मग त्या ठिकाणी वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल किंवा जे हयातीत नाही असेही जे वृद्ध असतील किंवा लहान मुली असतील जे की हयातीत नाही ते मरण पावलेले आहेत, मग त्यांच्या पुण्यतिथी, जयंती, जन्मदिवस म्हणून आपण, तर त्याही लोकांचे असे कार्यक्रम त्या ठिकाणी होऊ घातले. आणि मग त्यांच्या निमित्तानं काय होते, खूप काही लोक यायचे, त्यांच्याकडून जेवण द्यायचं, म्हणजे त्या टाइमचा आमचा जेवणाचा खर्च वाढायचा. मग त्यांच्यासोबत काही लोक यायचे आणि मग आपण काहीच नाही आणलं, मग 1000 रुपये 2000 रुपये जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे 100 रुपयापासून सुरुवात झाली. असे लोकांनी आम्हाला देणगी द्यायला सुरुवात केली. मग हळूहळू कुठं एकूण किती आता 32 लोक आहेत आपल्याकडे. म्हणजे सुभाष भाऊ चलते रहे और कारवा बढ़ता रहा असं झालं. म्हणजे निश्चितच खऱ्या अर्थाने तेच आहे की समाजकार्यात जर आपण गुंतलो ना, म्हणजे अशी गरजच नाही की मी एकटा काय करू शकतो. तुम्ही काम चांगलं करा, तुमच्या मनातल्या भावना चांगल्या असल्या पाहिजे आणि निश्चितच जर भावना तुमच्या चांगल्या असतील तर लोक तुमच्या सोबत जुळतील आणि तुम्ही जे कार्य हातामध्ये घेतलं आहे ते निश्चितच मोठं होईल. खऱ्या अर्थानं मी परत जावेद सर तुमच्याकडे येईल. जावेद सर म्हणून एक डान्स टीचर म्हणून माहिती आहे सगळ्यांना, एक नृत्य दिग्दर्शक आहे आणि नृत्य क्षेत्रात खूप मोठी क्रांती केली, सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती केली. पण तुम्ही एक कार्य हातात घेतलं होतं ते म्हणजे जनता ॲम्ब्युलन्स कार्य. आणि आज जी गावामध्ये जनता ॲम्ब्युलन्स फिरते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की चंद्रपूरमध्ये एक जनता ॲम्ब्युलन्स फिरते आणि कुठलीही वेगळे चार्जेस न घेता, कुठलेही जास्त पैसे न घेता गरिबांसाठी जनता ॲम्ब्युलन्स ही फ्रीमध्ये चंद्रपूरसाठी फ्रीमध्ये सेवा देते. अशी जनता ॲम्ब्युलन्स जावेद सरांच्या माध्यमातून कार्य करते. मला जावेद सर ते सांगा की कशा पद्धतीने, काय संकल्पना होती ती आणि काय प्रेरणा होती तुम्हाला ते जनता ॲम्ब्युलन्स सुरू करायची? 2021 में जब कोरोना आया था, कोरोना 1 का जो दौर हमने देखा वो इतना भयावह था, भयानक था. वो हम नहीं चाहते कि दोबारा ऐसा कभी हो और हमारी जिंदगी में फिर से कभी ऐसा आए. और उस वक्त जब हम इकोप्रो संस्था के तौर से हम श्रमदान कर रहे थे, हम दिन भर सुबह से शाम जब हम ग्राउंड पे काम कर रहे थे, उस वक्त जो नज़ारा देख रहे थे हॉस्पिटल, अपने गवर्नमेंट हॉस्पिटल के पास ऑक्सीजन के लिए लोगों को रोते बिलखते तड़पते, एम्बुलेंस के लिए इधर उधर दौड़ते भागते देख रहे थे, तो मन बहुत विचलित हो रहा था. वो बात दिमाग में थी. वो कोरोना का सफ़र कुछ धीरे धीरे चला गया. फिर मेरे पिताजी की तबीयत खराब हुई जब कोरोना नॉर्मल हो गया था. तो पिताजी का जब ट्रीटमेंट चल रहा था उस वक्त 3 दिन यहाँ एडमिट रहे चंद्रपुर में. उनको कोरोना नहीं था, फिर भी कोरोना का उनको ट्रीटमेंट किया गया. उनकी हालत ज़्यादा बिगड़ती देख हमने नागपुर ले जाने का सोचा. जब हमने एम्बुलेंस वालों से संपर्क किया तो उन्होंने 30,000 25,000 नागपुर के उन्होंने कहा क्या इतना होता है. मैंने उनसे सवाल किया कि नागपुर तो करीब है, हम हमेशा जाते हैं, 4-5 हजार ठीक है. तो उन्हें बोले हम तो अभी कोरोना में 40-50 हजार ले रहे थे, अभी नॉर्मल हुआ तो हम 25-30 हजार ले रहे हैं. तो अब मजबूरी में तो हमने पैसे तो दिए, पर जब एम्बुलेंस नागपुर तक जा रही थी, हम तीनों भाई एम्बुलेंस के पीछे नागपुर जब जा रहे थे, तो मन में एक ही बात चल रही थी कि कितना लूट रहे हैं लोग गरीब लोगों को.
हम तो कुछ जो हम मीडियम जो फैमिली की है वो दे देंगे, जिनके पास गरीब पैसा नहीं है, इंसान कहाँ से है देंगे? वो 25,000 30,000 कैसे देंगे। यही बात दिमाग में चल रही थी। नागपुर जाते जाते फिर मन में विचार आ रहा था कि एक ऐसी एम्बुलेंस होनी चाहिए कि जो लोगों को सिर्फ डीजल खर्च पे उपलब्ध हो। फिर पिताजी के 1.5 महीना नागपुर में रहे। हम पिताजी की सेवा करते रहे, आना जाना चल रहा था। फिर पिताजी हम सबको छोड़ के चले गए। उसके बाद फिर कोरोना 2 आया। कोरोना 2 जब आया वो कोरोना 1 से भी बहुत भयानक था। उस वक्त जो मंजर हमने हमारे आंखों से देखा, तो जो इतने हमारे करीबी, हमारे दोस्त, हमारे शुभ चिंतक, ऐसे बहुत लोग हमारे को छोड़ के जा रहे थे। उनकी मौत में जब जा रहे थे हम, तो कोई रिश्तेदार तक मौत में नजर नहीं आ रहे थे, इतना वो ये था। और हमारे जो इकोप्रो के नितिन भाव थे उरटकर, उन्होंने भी बहुत सेवा की थी कोरोना में लोगों की। जब उनको कोरोना हुआ तो उनको नागपुर ले जाने के लिए एम्बुलेंस नहीं मिली, तो हमको एक एम्बुलेंस जो ओमनी मारुति की रहती है ना, वो एम्बुलेंस वाला भी 30-40 हजार रुपए बोल रहा था। मजबूरी में हमने किया, पर वो एम्बुलेंस इतनी छोटी थी। नितिन भाऊ अच्छे जाड़े हट्टे कट्टे थे, उसमें बैठने सो नहीं पा रहे थे, तो आखिर बैठ के नागपुर तक गए। वो जब मंजर हमने देखा तब सोच लिया कि अब एम्बुलेंस की जरूरत है। सबसे पहले मैंने सुभाष भाऊ से संपर्क किया कि भैया मुझे एम्बुलेंस लेना है। तो फिर कैसे करना, हम किसी से मिल नहीं सकते। फोन पे सुभाष भाऊ से बात हुई। मैं कुछ भी जब समाज कार्य करता हूँ तो पहले सुभाष भाऊ से पहले राय लेता हूँ, उनसे बात करता हूँ। तो फिर सुभाष भाऊ ने बोला क्या ठीक है कर, अच्छा काम है। तो मैं बोला मैंने 1 लाख रुपए से फंड शुरू किया। वो जो आपने खुद से सबसे पहली मैं बताना चाहूंगा लोगों को, मला सांग वाटेल की एखादं काम करताना लोक आपल्याला मदत करतील, हाच भाव नहीं तर त्यांनी स्वतःची सेविंग मोडली। मुझे याद है सर, आपने एफडी का कुछ आपका बैंक में से तोड़ के 1 लाख रुपए सबसे पहले अपने नाम से जमा करवाए थे जावेद सर ने। तो सुभाष भाऊ ने बोला कि ठीक है मेरे भी 1 लाख रुपए। क्या बात है, सुभाष भाऊ के भी 1 लाख रुपए मतलब 2 लाख रुपए। इससे फिर हमारा कारवा शुरू हुआ। मुझे हिम्मत मिली, मैंने क्लास में जाकर एक वीडियो बनाया अपने क्लास में। जब भी मुझे ऐसा कुछ लगता है मैं क्लास में चले जाता हूँ। क्लास में मुझे बहुत सुकून मिलता है। वहाँ जाके मैंने एक वीडियो बनाया, लोगों से अपील की कि हम एम्बुलेंस फंड के जरिए एम्बुलेंस फंड एक बनाए हैं। मुझे भी फोन आया था, आपको भी आया था, आपने भी उसमें काफी हेल्प की। मेघना सिंगरू मेरे स्टूडेंट है, उन्होंने भी काफी उसमें सहयोग किया। ऐसे कुछ थे, जैसे नेत्रा मैडम है, इन्होंने भी काफी हेल्प की। तो वो एक हमने ये पूरा ये चलाया था। हाँ सर, रोज का हिसाब ऑनलाइन और मैं आपको बताना चाहूंगा कि कितने दिन में हुआ था सर? 40 दिन में एम्बुलेंस आई। एक महीने में नियर अबाउट हमने 8-9 लाख का 8.5 लाख, और हमने सिर्फ फोन पे, ना कोई एडवर्टाइजमेंट, ना कुछ, सिर्फ एक छोटे से मैसेज पे लोगों ने नियर अबाउट 8.5 लाख रुपए हमने कुछ 15 दिन में जमा किए। 300 लोग जुड़े थे उसमें। 15 दिन में एक 8.5 लाख रुपए हमने जमा किए, और एक जो ये सब चलाया हमने 8.5 लाख रुपए जमा करके हमने 1 महीने में, सिर्फ 1 महीने में एम्बुलेंस हमने लोगों के लिए वहां पे तैयार की। वो काफी सेटिस्फेक्शन भरा पल था। तो एम्बुलेंस ले लिए हमने, पर एम्बुलेंस लेने के बाद एम्बुलेंस का मेंटेनेंस बहुत जरूरी होता है। तो फिर एक दिक्कत आई कि मेंटेनेंस कैसे किए जाए। हम तो सिर्फ डीजल खर्च ले रहे, बाकी कुछ पैसा किसी से लेना नहीं है। ऑक्सीजन है, गाड़ी का मेंटेनेंस है, ड्राइवर का पेमेंट है। तो फिर मैंने फिर सुभाष भाऊ से बात की कि भैया हमको अब मेंटेनेंस के लिए कुछ करना है। फिर मैंने भैया से बोला कि नहीं, हम एक मासिक फंड बनाते हैं, 500-200 रुपए से कुछ देनगीदार, जिसमें फिर मैंने खुद 500, सुभाष भाऊ 500, उनके कोई फ्रेंड है डॉक्टर क्या घोरपड़े, उनके नाम से ऐसे हमने 500-200 कैसे कुछ 20-25 लोग हैं जो मेंटेनेंस मासिक राशि देते हैं, हर महीने ऑनलाइन देते हैं। उससे ड्राइवर का पेमेंट, गाड़ी का मेंटेनेंस, ये सब होता है। मतलब होता है, तरह से चल रही है गाड़ी। अभी आज तक हमने 500 से अधिक पेशेंट को सेवा दे चुके हैं। क्या बात है, कभी दिन में 4-5 कॉल आते हैं। अगर नागपुर वर्धा हमारी गाड़ी चली गई तो हम यहाँ किसी को नहीं दे पाते, उसका भी दुख है हमें, तो हम दूसरी गाड़ी लेने का भी योजना कर रहे हैं। और मैं इस चॅनल के माध्यम से, चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की जनता ॲम्ब्युलन्सची दुसरी गाडी पण लवकरच येणार। बिलकुल जरुरी आहे आणि जरुरी आहे आणि ती गरज होता। आम्ही कोरोनामध्ये बघितलं आहे की म्हणजे माझे वडील सुद्धा
कोरोनामध्ये ऍडमिट होते आणि त्याच दरम्यान त्यांचा देहांत झाला. तो पिरियड आपल्याला माहिती आहे आणि तशा वेळेस आपली जनता ॲम्ब्युलन्स म्हणजे हे खूप मोठं कार्य करत होते. मी परत सुभाष भाऊ तुमच्याकडे हे डेबू सावलीचं जे आपण वृद्धाश्रम चालवतं, बऱ्याच महिला तिथे येतात, म्हणजे बरेच वृद्ध तिथे येतात आणि अशा लोकांना तुम्ही जोपासता आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या वयाच्या अंतिम श्वासापर्यंत तुमच्यापर्यंत राहतात. काय नातं जुळतं तुमचं आणि त्यांचं आणि काय काय असतं ते सगळे चित्र? काय असते की एक सोशल मीडियावरती असं एक मेसेज गेलेलं असते की कुठंतरी एक वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहत आहे, ती सून तो मुलगा काहीतरी त्याला आपण त्याच्यावरती दोष देऊन राहतो. बरोबर. पण तू परिस्थिती तशी आहे, हे अर्ध सत्य आहे, पूर्ण सत्य नाही. कारण की प्रत्येकाची ट्रेजेडी वेगळी वेगळी आहे. काही ठिकाणी काय आहे की एक कोणाचं लग्नच झालेलं नाही आहे, कोणाचं काय आहे की फक्त मुलीच आहेत, मुलं नाही आहे. बरोबर. मग तो वृद्धा असो की वृद्ध असो, ती आपल्या मुलीच्या घरी जाऊन राहू शकत आणि जावी त्यांना ऍडजस्ट करेल नाही करेल, खूप मोठा प्रश्न आहे हा. आणि काही ठिकाणी करतातही, पण जे करू शकत नाही ते आपल्याकडे येतात. बरोबर. किंवा काही काही वृद्ध असे असतात की मी मुलीच्या दारात कसं जाऊ, बरोबर, मला मुलीच्या दारात जायचं नाही, मला जावयाच्या घरी जायचं नाही, मी कुठेही, एक स्वाभिमान असतो, त्या स्वाभिमाना खातर ते लोक जात नाही. असे वृद्ध आपल्याकडे आहे. आणि बहुतांश वृद्ध माझ्याकडे जे आहेत ना, जे वंचित आहे, खरंच खूप गरीब आहे, काहींना तर मुलं बाळा पण आहे, आधार वगैरे आहे, परंतु त्यांचा संसार जे आहे कमकुवत आहे. म्हणजे ते मुलांचे स्वतःचे त्यांचेही मुलं म्हणजे नातवंड आहे, त्यांचा खर्च, ते स्वतःचा खर्च करू शकत नाही. अशा वेळेस काय करणार, असेही आहेत. आणि काहीचे लग्न म्हटलं ना, काहीचे लग्नच झालेलं नाही आहे, बरोबर, असेही लोक आहेत. आणि काहीच आहे असं की घरी जे साठी नाठी म्हणतात ना, तसं ते खूप वृद्ध झाल्यानंतर हेच त्यांच्याबरोबर पटून घेत नाही. बरोबर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सुनेला आणि मुलाला दोष देण्यात काही अर्थ नाहीये, कारण की यांच्यामध्ये पण एक असा स्वाभिमान असते, जिद्दीपणा असते की मी यांच्यावर नाही राहत, बरोबर, माझं ऐकत नाही हे लोक, मला नको, जे व्हायचं ते मला, आपल्या अभ्यासामधून ज्यांचं कोणाशी जुळत नाही त्यांचं सुभाष भाऊशी जुळतं, मी जुळून घेतो. आताही सांगतो, लक्षात घ्या की आपल्या कुटुंबामध्ये 4 ते 5 माणसं असतात, आपल्या ते 4-5 माणसामध्ये एकमेकाचं पटत नाही. बरोबर. आता आमच्या इथं 32 घरचे 32 लोक, वेगवेगळ्या, सर्व वेगळे, यांचं कसं काय पटणार? बरोबर. पण कसं माहितीये का, किरकोळ चालू राहते आणि प्रत्येक वेळेस 15 दिवसांनी 1 महिन्याने मी त्यांची मीटिंग घेतो, प्रत्येकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मला माहित आहे हे 8-15 दिवस ऐकणार आहे, नंतर पुन्हा ऐकणार नाहीये, नंतर पुन्हा 8-15 दिवसांनी पुन्हा एक सभा घेतली, त्यांची सभा घेतली, एक मीटिंग घेतली का मग ते शांत होऊन जातात आणि राहतात ते. मला तो क्षण जाणून घ्यायचा आहे की त्या भावना जेव्हा एखाद्या वृद्धाची अंत्यविधी वगैरे होतात आणि तुम्ही एक मुलगा म्हणून काय वाटते की आपण यांना एवढे दिवस आपल्यासोबत राहिले, हे केले, काय भावना असते तेव्हा? काय असते की पहा, हा माणूस आहे ज्यांनी आपल्या मुलं बाळ असतील, आणखी त्यांची इतर नातेवाईक असतील, गणगोत असेल, त्यांनी हे सर्व करायला पाहिजे, पण करत नाहीये. याचं दुःख आपल्याला होते. आपण करतो म्हणजे खूप मोठं काही करतो, अशातलाही काही भाग मी मानत नाही. बरोबर. कारण की कोणी नाही आहे म्हणून मी करतो. हो, आपण तिथे 70 वर्ष 80 वर्षाच्या महिला एकदम खूप छान हसत खेळत आनंदी आहे. आणि आम्हाला वेळेवर म्हणजे एकदा गेल्यानंतर माझा असा अनुभव असा आहे की एका महिलेने पटकन मला 5 मिनिटात कविता करून दिली आणि सुंदर असं चालते की अतिशय सुंदर आहे. आणि समाजामध्ये आपलं हेच असतं की समाजात जगत असताना आपल्यापेक्षा आपण दुसऱ्याचा विचार कसा करतो हे अतिशय महत्वाचं आहे. आणि सुभाष भाऊ, अतिशय सुंदर हा प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा आणि ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. मी परत जावेद सरांकडे येतो. जावेद सर, मला आणखी एक प्रश्न असेल की जो माझ्या नेहमी डोक्यात राहतो. जावेद सर थोडा व्यक्तिगत पण होऊ शकतात. जावेद सर एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेला मुलगा, मुस्लिम कुटुंबात जन्म झालेला आहे त्यांचा, आणि त्या परंपरा, त्या सगळ्या प्रथा वगैरे आहेत मुस्लिम कुटुंबातल्या. पण जावेद सरांचं मुस्लिम कुटुंबातला व्यक्ती असून सुद्धा जावेद सरांच्या डान्स क्लासचं नाव नटराज, म्हणजे शंकराचं नाव, त्या शंकर परमेश्वराचं नाव तुम्ही त्या नटराजला दिलं. त्यानंतर आणि जावेद सरांचा डान्स क्लास कुठे चालतो? तर जावेद सरांचा डान्स क्लास एका मंदिरामध्ये चालतो.
म्हणजे हे अतिशय आहे. आजकाल समाजात आम्ही हिंदू मुस्लिम करणारे खूप सारे लोक बघितलेत, पण जावेद सर एक वेगळंच व्यक्तिमत्व, समाजाच्या जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन समाज काय आहे हे सगळं. जैसी कला हम्म. कला जो होती है ना, वो किसी धर्म या किसी बंधन किसी में बंधन बंधने में वाली चीज नहीं। नहीं है। कलाकार कभी कोई धर्म में बंध के नहीं रह सकता है। हम कलाकार हैं, कलाकार के पास हमारे पास गणपति महोत्सव में गणपति के डांस हमें बिठाना पड़ता है, बरोबर. नवरात्र में गरबा, देवी हाँ. के डांस हमें बिठाना पड़ता है, गरबा नवरात्र में गरबा रहता है। और जो भी धार्मिक इवेंट आते हैं, धार्मिक इवेंट में डांस के बगैर वो इवेंट पूरे नहीं हो सकते। बरोबर. वो कोई भी इवेंट हो, होली हो, अपने कोई भी इवेंट जो हो, तो वहाँ डांस जरूरी है। बरोबर. और अब हम एक कलाकार होने के नाते हम हर फेस्टिवल, गणेश फेस्टिवल, राइट. देवी के नवरात्र उसमें हर इसमें हम डांस हमारे बिठाते हैं। तो मेरा एक गाना था करण अर्जुन का, जय माँ काली। जय माँ काली. वो जो डांस है मेरे लिए काफी यादगार है, क्योंकि वो डांस हमने करीब 5 साल तक किया क्या बात है. और वो डांस को हमने जिला स्तरीय, विदर्भ, राज्य स्तरीय और ऑल इंडिया पे भी उसको पुरस्कार मिले हैं। और वो कई अभी भी कुछ फेस्टिवल ऐसे होते हैं पॉलिटिकल के, हमें डिमांड होती है कि हमें वही महाकाली वाला गाना चाहिए करण अर्जुन का। तो हम कभी कोई धर्म में बंध के नहीं रहे। मेरा जो बैकग्राउंड है, मेरे घर का आज भी विरोध है मेरे इस डांस को। और मैं जिस कम्युनिटी से आता हूँ, हमारे इसमें डांस को थोड़ा सा अलग नजरिए से देखते हैं। तो मैंने बचपन से मैं भी आपको बताया हूँ कि मेरा डांस में आना एक घटना है, क्योंकि लोगों ने मुझे इसके लिए प्रेरित किया। लोगों का विरोध करके प्रेरित किया. लोगों ने जो विरोध किया उससे हमें प्रेरणा मिली कि ये डांस को गलत क्यों समझते हैं, और ये गलत नहीं है। आज मेरे स्टूडेंट है जिनकी लाइफ है आज डांस में उनका करियर बना है, तो ये गलत नहीं है। और एक मेरा आज मंदिर में क्लास है, और नाम का आपने जिक्र किया नटराज। तो जब मैंने क्लास की ओपनिंग की 99 में, मेरे कुछ दोस्त भी थे, तो हमारे जब सर ने डांस बंद किया था, हमारे डांस इंस्टीट्यूट का नाम था न्यू डांस इंस्टीट्यूट। यन से आता था, NDI था पहले भी, पर न्यू मुझे कुछ अच्छा नहीं लग रहा था। मुझे लग रहा था इसमें कुछ मजा नहीं आ रहा है। तो फिर कुछ लोगों ने बोले तेरे नाम से रख, जावेद डांस इंस्टीट्यूट या जावेद डांस एकेडमी ऐसे। मैंने बोला नहीं, मेरे घर से मेरा विरोध है मेरे नाम के, तो इसलिए मैं अपने नाम से नहीं करूंगा। तो मेरे घर में भी पता नहीं था कि मैं डांस इसमें आया हूँ, मैंने डांस इंस्टीट्यूट शुरू किया हूँ। बहुत दिन तक छुपा के रखी ये बात, इसलिए मैंने नटराज डांस इंस्टीट्यूट चुना, क्योंकि डांस के भगवान जो है वो शिव जी है। और कहते हैं कि हमारे मतलब हिंदू धर्म में कहता है कि नृत्य अगर कहीं से उत्पन्न हुआ है तो सबसे पहले नृत्य किसी ने किया होगा, तो वो भगवान शिव का नृत्य था। और उसी से ही नृत्य क्षेत्र मतलब धरती पे आया है, और उसी वंश परंपरा से आया है। मैंने मेरे दोस्तों को कहा कि नटराज नाम रखेंगे और नटराज के नाम से अपनी पहचान होगी। क्या बात है। इसलिए आज नटराज विरोध हुआ इसके लिए? विरोध ऐसा कुछ नहीं हुआ। मंदिर में आज मेरा क्लास है, जो मंदिर के ये है दुर्गा माता मंदिर ट्रस्टी है, वो उनका भी काफी हमें सहयोग रहता है। और हर साल हम उनके साथ मिल के वहाँ पे नवरात्र में इवेंट भी करते हैं। और अच्छे से करीब 10 साल हो गए मंदिर में हमारा क्लास चल रहा। मेरे क्लास को आज 25 साल पूरे हो गए। 25 साल का सेलिब्रेशन हम बना चुके हैं। 30 साल का मेरा डांस का करियर है, पर आज तक ऐसे नाम की वजह से कोई दिक्कत आई नहीं। क्या बात है। और समाज में हमको यही देना है, मतलब धर्म आपका कौन सा हो, आप हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, बौद्ध हो, क्रिश्चियन हो, आप किसी भी धर्म के हो, पर सबसे बड़ा धर्म होता है इंसानियत। और मैं ये हमेशा बात कहता हूँ कि कलाकारों का कोई धर्म नहीं होता, कलाकारों का कोई धर्म नहीं होता, इंसानियत एक धर्म है। एक काफी 2 लाइनें अच्छी है कि 2 हाथों से है इस जग में शान हिंदुस्तान, 2 हाथों से है इस जग में शान हिंदुस्तान, एक हाथ तो हिंदू उसका तो दूसरा मुसलमान, एक हाथ तो हिंदू इसका दूसरा मुसलमान। और ये हमारा भारत देश है, हम इस देश के रहवासी है। अलग अलग धर्म, अलग अलग जाति, अलग अलग भाषा में हम लोग बंधे हैं, पर हमारी डोर एक ही है, वो है हिंदुस्तान और इंसानियत। सर म्हणायचं सांगायचं झालं, आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जातपात वगैरे बाजूला ठेवायचे. बरोबर. जातपात बाजूला,
सर्वात मोठा जर धर्म मानायचा असेल तर तो मानव धर्म. मानवता, अगदी बरोबर. आणि आपण जावेद सर आहेत मुस्लिम, परंतु आज मानव धर्माचं ते पूर्ण टोटली पालन करत आहेत. आणि इथं आमच्या इथं कसं माहितीये का, वृद्धाश्रमात असलेले वृद्ध म्हणजे वंचित समाजाच्या म्हणजे घटकांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे. अशा लोकांच्या सोबत म्हणजे आपल्या खुशीमध्ये त्यांना खुशी देणे हे खूप मोठं काम जावेद सर आज करत आहे. आणि रंगपंचमीचा काम प्रत्येक रंगपंचमीला ते तिथं असतात. ही चर्चाच माणुसकीची आहे. या चर्चेतून माणुसकी उत्पन्न व्हावं हाच आमचा एक भाव आहे. सुभाष भाऊ, आजकाल काय असते, खूप लोक समाजकारणी करतात, पण काही समाजकारण हे समाजासाठी असते आणि काही समाजकारण हे फोटो आणि व्हिडिओसाठी असते. यात काय फरक असतो, एक थोडक्यात मला जाणून घ्यायचं आहे. तसं पाहिलं तर खरंच समाजकार्य वेगळं आणि समाजकार्य करत आहे असं दाखवण्याचा भास समाजामध्ये निर्माण करणं हे वेगळं. बरोबर. जो भास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये समाजसेवा समाजभाव नसतो असं एक माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर. ज्यांना समाजसेवा करायचीच आहे तो कुठेतरी फोटोच्या मागे प्रसिद्धीच्या मागे नसतो. पण एक माझं असं मत आहे की आमच्याकडे वृद्धाश्रमामध्ये बरेचसे लोक येतात, फोटो वगैरे घेतात, त्यांच्यापासून काही आम्हाला फायदा होतो नाही होत यातला काही भाग नाही. ते माणसं आमच्या वृद्धाश्रमामध्ये येऊन आमच्या वृद्धांसोबत थोडीशी हितगुज केली तरी आम्हाला समाधान आहे. म्हणजे आमच्या वृद्धांना असं वाटतंय की आपल्या माझ्या घरचे नातेवाईक कोणी आला नाही त्यासाठी हा येऊन 2 शब्द तरी माझ्याशी बोलला, त्याचं समाधान ते बाळगतात आणि त्यांच्या प्रकृतीवरती परिणाम होतो. फक्त सेवाभाव हाच दृष्टिकोन मी आपल्या मनामध्ये ठेवलेला आहे. त्या हिशोबाने चालू आहे. आणि विशेष पहा की चंद्रपूर नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये भेटी देतात. बरोबर. आणि त्या ठिकाणी हवं नवं नको ते सर्व मदतीचा ओघ आपल्या वृद्धाश्रमामध्ये सर्वात जास्त, मी म्हणेल की महाराष्ट्रामध्ये असं कुठंच नाही इतका ओघ आपल्या वृद्धाश्रमामध्ये आहे. हे समाजकारण समाजासाठी आहे. पण आपण आता बघतो की समाजकारणाच्या नावावर आजकाल लोक हॉस्पिटलमध्ये जातात, डझनभर केळी आणायची, एक केळी त्याला द्यायचं आणि 12 लोक ते देताना फोटो वगैरे काढतात. हे समाजसेवा नाही, ही समाजसेवा नाहीच आहे. कुठं तरी एक प्रसिद्धीच्या धोतामध्ये आपण यावं हा त्यांचा मानस असतो. त्या लोकांना समजते ना की आम्ही नाटक करतो म्हणून, पण त्यांना वाटतं की आम्ही समाजसेवा केली, हे चुकीचं. आता तो त्यांच्या परीने राहत असेल, प्रत्येकाचं समाजकारण करण्याचा वेगवेगळा आणि वेगवेगळे व्ह्यूज असतात. असं आपण वेगवेगळे इव्हेंट्स करतोय, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम करतो ज्याच्यातनं कलावंतांना संधी मिळते, काही सोशल प्रोग्राम्स होतात. हा इव्हेंटचा एक प्रकार होता की समाजासाठी काहीतरी देणं म्हणजे इव्हेंट करायचं. पण आता इव्हेंटचं स्वरूप थोडं बदललेलं आहे. म्हणजे बऱ्याच इव्हेंट्समध्ये कमर्शियलाइज झालं. लोक फक्त वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा बरेच लोक सरळ म्हणायला हरकत नाही की पैसे कमवण्यासाठी सुद्धा इव्हेंट करतात. तर त्यावेळेचे इव्हेंट आणि आजच्या इव्हेंटमध्ये काय फरक आहे? इवेंट में तो अभी आजकल देख रहे हैं पूरा कमर्शियल हो गया, कुछ दो राय नहीं है. हमने जब मैंने फर्स्ट टाइम डांस किया था, मुझे सड़क पर डांस करना पड़ा था. मुझे मंच नहीं मिला, तभी मैंने ठान लिया था मेरे जैसे जो कलाकार है जिन्हें मंच नहीं मिला उनके लिए मैं एक दिन मंच दूंगा उनको, और एक अच्छा बड़ा मंच देंगे हम. तो मैंने 2001 से 2018 तक करीबन 18 डांस इवेंट का आयोजन किया. इसमें हर इवेंट में सुभाष भाव मेरे साथ रहे और उसमें हमने जिला स्तरीय, विदर्भ स्तरीय, राज्य स्तरीय से लेकर नेशनल लेवल तक के इवेंट अरेंज किए, जिसमें धर्मेश की भी धर्मेश सर का बहुत बड़ा इवेंट किया था, उसमें शामिल है. तो हमारा उद्देश्य यही था क्या बस कि कलाकार विदर्भ के जो नजदीक पास के कलाकार है, गढ़चिरौली के वहाँ पे जैसे इवेंट नहीं होते उनको मंच उपलब्ध हो. पर आज जो इवेंट हो रहे हैं मैं देख रहा हूँ, मैं कई इवेंट में जाता भी हूँ, परीक्षक के तौर पे जाता हूँ, तो ज्यादातर वहाँ कला सादर करने के लिए भी लोगों को पैसा देना पड़ रहा है. कई तो ऐसा होता है कि हम परीक्षकों को भी ऑर्गेनाइजर के तरफ से प्रेशर आता है कि इनको प्राइज देना, ये सब फैसिलिटी भी होती है. ये सब देख रहे हैं तो सुन के और देख के बहुत बुरा लगता है. मैंने बहुत कम कर दिया. इवेंट का स्वरूप बदल रहा है. हाँ, बहुत बदल गया, पूरा कमर्शियल हो गया. आजकल अभी कुछ इवेंट ऐसे होते हैं जो वहाँ
कैश प्राइज भी नहीं रहता फिर भी एंट्री फिर भी फीस entry लेते fees थे। लेना है। हमने कई ऑब्जेक्शन भी लिया तो आज कई प्राइस देना चालू हो गया है उसमें। मतलब नहीं। इवेंट को सामाजिक क्षेत्र से जोड़कर व्यवसाय से जोड़ना चालू कर दिया है। चालू कर दिए बस। ये आजकल कमर्शियल हर इवेंट में पैसा कमाना एकमात्र उद्देश्य रह गया है। पहले हम जब करते थे हमारा उद्देश्य सिर्फ मंच Social देना मंच होता था, देना था। सोशल रहता था। हमने आप भी कई इवेंट में हमारे साथ रहे, देखा होगा आपने कि हर इवेंट में हमें जेब से पैसा खर्च करना वो पड़ा। होता है। पण आज ऐसा नाही है, आज पूरा कमर्शियल हो गया। आपण जो या भागात राहतो, आपला चंद्रपूर जिल्हा किंवा गडचिरोली जिल्हा मुंबईपासून फार लांब आहे। सर्व कलावंत तिकडल्या भागातले सर्व आपल्या समोर येत आहेत। बरोबर। तर आपल्यासारख्या अति दुर्गम भागातून एखादा ज्याच्यामध्ये कला- सुप्त गुणात आहे त्यांचा कला सादरीकरण करण्यासाठी त्याला चान्स मिळत आहे, त्याला एक बरोबर. मंच मिळून देत बरोबर आहे। बरोबर परंतु आज काय झालंय की सुप्त जे गुण आहेत, चांगले गुण आहेत, ते समोर समाजासाठी यावे हम्म. आणि त्याच्यातून तो समोर समोर जावं. कमर्शियली जरी बनत असेल, तो म्हणजे कलावंत हम्म. म्हणजे त्याचा उदरनिर्वाहाचा साधन जरी ज्यावेळेस करून देत असेल तर ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे। अगदी बरोबर. खूप चांगली मोठी गोष्ट आहे। त्याच्यामधले बरेचसे आता जे कलावंत आहेत ते कुठं बॉलिवूडमध्ये बॉलिवूडमध्ये आणखी बरेच पुढे कलावंत पुढे आहेत. ते करतात, डान्स क्लासेस चालू केले त्यांनी, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन जावेद सरांनी निर्माण केलं। बरोबर. परंतु हा एक भाग जर सोडला तर जे आज तुम्ही म्हणून राहिला जे हे व्यवसाय कोण गेलेला आहे आणि व्यावसायिकतेला मी म्हणेल की खूप मोठी शोकांतिका आहे शोकांतिका आहे. अगदी अगदी बरोबर. आपल्यामध्ये जे कलेचा बाजार झाला, कलेचा बाजार झालेला आहे असं तर मी म्हणेन। बरोबर। या माध्यमातून पण आमच्या संपादकांनी एक विचार केला की अशा बऱ्याच ठिकाणी इव्हेंट्स होतात, हे होतात, लोकांना संधी मिळावी यासाठी आमच्या संपादकांनी एक महिलांसाठी मंच स्थापित केलेला आहे। सखी सह्याद्री म्हणून मंच आमचे जे संपादक आहे राकेश शिंगरू आणि मेघनाताई शिंगरू, आशिष घुमे यांच्या संकल्पनेतून आम्ही हा सखी सह्याद्री नावाचा एक फोरम तयार केला आहे, ज्याच्या माध्यमातून निशुल्क नोंदणी आणि निशुल्क पार्टिसिपेट करण्याची संधी आम्ही देण्याचा एक छोटासा प्रयत्न, खूप मोठा काही नाही पण छोटासा प्रयत्न आम्ही करतात। आपण दोघेही या कार्यक्रमात आलात, अतिशय आनंद वाटला आणि खूप छान चर्चा झाली। जाता जाता फक्त थोडक्यातला एकच प्रश्न मी तुम्हाला विचारतो आणि त्यानंतर आपण या चर्चेला विराम देऊया। एक प्रश्न, हे सगळं समाजकारण करताना, या सगळ्या प्रवासात जाताना असं एक घटना मला सांगा की जेव्हा तुम्हाला असं वाटलं की नाही, मी जे काही केलं आहे या सगळ्या आयुष्यामध्ये याचं सार्थक झालंय, ज्यावेळेस मला तुमच्यापासून ऐकू वाटेल। ये डांस का तो अभी मैं अपने स्टूडेंट को देख के खुश हो जाता हूँ। तो एम्बुलेंस का एक किस्सा है जो काफी वायरल भी हुआ था। ये बल्लारचा रोड पे राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज है, कॉलेज के आगे जो रेलवे ब्रिज है वहाँ एक नेक्सो कार ब्रिज को तोड़कर नीचे गिरी थी। उसमें चार लड़के सवार थे और वहाँ मेरा स्टूडेंट सचिन बेंद्रे वहीं बाजू में घर है, वो शायद वहीं पे कहीं था। तो उसने मुझे तुरंत कॉल किया, सर एक गाड़ी गिरी है नीचे। तो मैं तुरंत, हमारी एम्बुलेंस भी जब नई थी, मैं ड्राइवर को लेके तुरंत वहाँ पहुंचा और वो उनको वहाँ से निकाल के, जब पुलिस आने की थी, कोई भी सुविधा वहाँ पे उपलब्ध नहीं, पुलिस आने के पहले हम सब उनको निकाल के हमने तुरंत गवर्नमेंट हॉस्पिटल में लाए। एक की हालत बहुत नाजुक थी, उसको नहीं बचा पाए, लेकिन तीन लोगों की जिंदगी आपने बचाई। वो हमारे लिए, हमको ऐसा लगा कि नहीं हमने कुछ तो किया है। 3 में से 2 सीरियस थे बहुत, तो उसमें उनकी भी जान बची। एक किस्सा असा आहे की आमच्या वृद्धाश्रमामध्ये एक महिलेला ऍडमिशन दिली, तिला चालता सुद्धा येत नव्हतं, वाकरच्या साहाय्याने ती चालायची आणि अधूनमधून ती सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे जेमतेम 15-20 दिवसामध्ये तिचं कळायला लागलं की ती खूप आजारी आहे। तिला 1-2-3 वेळा हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं, रात्री 1-1 वाजता 2-2 वाजता तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवत होतो मी। आणि गेल्यानंतर शेवटच्या क्षणाला एक तिने सांगितलं, डॉक्टरनी मला सांगितलं, सुभाष भाऊ तुम्ही हिच्या मागे काही जास्त लक्ष देऊ नका, कारण की ही 2च महिने जगणार आहे, 2 महिन्याच्या वर जगणार नाही आहे ही। वृद्धाश्रम आमचा नवीन झालेलं, म्हणजे अशी घटना घडल्यानंतर नेमकं काय करायचं हे पण आम्हाला माहीत नव्हतं, अनुभव यायचे होते, अजून अनुभव आलेले नव्हते। मग अशा वेळेस मी त्यांना बोलून घेतलं आणि सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की एक काम करू म्हणे, आपण हिला वृद्धाश्रमामध्येच राहू द्या आणि जेव्हा केव्हा ही जाईल तेव्हा आपण वृद्धाश्रमातून तिचा अंतिम संस्कार करून घेऊ। ठीक आहे। आणि मग काय झालं की ती राहू लागली, 2 महिने काय 4 महिने होऊन गेले, 5 महिने होऊन गेले, सारखे दिवस निघून गेले आणि तिची प्रकृती चांगली सुधरत गेली, खूप छान झाली तब्येत तिची। ती वाकर घेऊन चालायची, ती बिना वाकरनं चालायची। आणि नंतर मग ते माहिती का, वृद्धाश्रमातले
किरकोळ किरकोळ कामं सुद्धा करायची, टेबल साफ करणे, झाडझूड करणे, पुसपास करणे, असं सर्व. मिरेकल होतं हा? म्हणजे जादू होते सगळं. पाहणं जादू. अशी आणखी एक घटना सांगतो तुम्हाला मी, की असं झालं की ती बाई दुरुस्त झाली, खूप झाली, पण आता म्हणजे 7 वर्ष जगली. डॉक्टर सांगितलं की 2 वर्षात ती मरणाला सांगितली आणि ती 7 वर्ष जगली. जनतेसाठी पाणी, आणि पाणी हे जीवन आहे, आणि ते जीवन तुम्ही लोकांना देण्याचं काम करता. काय संकल्पना आहे ती जनता जलसेवा? आज से 35 साल पहले मेरे पिताजी ने, जब हमारे परिसर में पानी की बहुत किल्लत थी, काफी दूर 2-3 किलोमीटर पानी के लिए जाना पड़ता था। मैं भी मेरे माँ के साथ पानी के लिए जाया करता था बचपन में। तो वो जो लोगों की समस्या देख के मेरे पिताजी ने घर में कुआं खुदवाया था। उस वक्त परिसर के काफी लोगों को उससे राहत मिली थी। वो कुएं का पानी पीने के लिए भी इस्तेमाल किया जाता था। बाद में बाढ़ का पानी वगैरह आने से वो पानी दूषित हुआ, तो लोगों ने पानी यूज बंद किया। तो आज जब हम जनता एम्बुलेंस के ऑफिस का जब हम काम कर रहे थे करीब 3 साल पहले, तो हमने वहाँ पे एक बोर भी मारा था, बोर खुदवाया 200 फीट का। तो कुछ पानी के हमारी तरफ भी कुछ प्लांट थे, पर वो कमर्शियल थे। तो एक दिन कुछ ऐसी चर्चा सुनने में आई, क्या किसी को 10 रुपए के लिए वापस किया गया पानी के लिए। तो वो जब बात मेरे दिमाग तक आई, मुझे सुनाई दी, तो मुझे ऐसा लगा हमारे पास तो पानी भरपूर है और अपना ऑफिस सिर्फ जनता एम्बुलेंस का है या पानी का यूज भी नहीं है। फिर जनता जल सेवा की वहाँ से संकल्पना आई। वहाँ फिर हमने आरओ फिल्टर प्लांट लगाने का सोचा, और वहाँ 24 घंटे 10 रुपए में ठंडा पानी मिलता है। तो हमने वहाँ कॉइन मशीन लगाई है जो 24 घंटे शुरू रहती है। 10 का कॉइन डालने पे उनको 1 कैन पानी मिलता है। तो ये पानी चालू है, और आज परिसर में काफी जगह हमारा जो देख के सेटअप, काफी लोग उस तरह का सेटअप लगा रहे हैं और लोगों को काफी सुविधा हो रही है। आज 10 रुपए 5 रुपए में एरिया में हमारे परिसर में पानी मिल रहा है। तो ये इसके वजह से हमें बहुत खुशी होती है। और ये जो प्लांट है मैंने पिताजी को समर्पित किया है, पिताजी के नाम से ही वो हमने रखा है वहाँ पे। ज्यावेळेस पाण्याची जे खूप दूरवर जावं लागत होतं पाण्यासाठी, आणि लोकांच्यासाठी, विशेष म्हणजे लोकांच्यासाठी, घरच्यासाठी म्हणून नाही, त्यांनी विहीर खोदली। एका अर्थाने असं आम्हाला म्हणावं लागेल की 300 वर्षापूर्वी ज्योतिबा फुलेंनी जे काम केलं ते जावेद सरांच्या वडिलांनी केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं जावेद सरांसारखे लोक, सुभाष भाऊ सारखे लोक या समाजात काम करतात। माणसांनी माणसासाठी काम करावे, माणसांनी माणसासाठी झटावे। प्रत्येक माणसामध्ये गाडगेबाबांनी सांगितलं, देव मंदिरात नाही, देव मस्जिदीत नाही, देव जर कुठे असेल तर तो माणसामध्ये देव आहे। तुम्ही माणसात देव शोधा, माणसामध्ये त्याची सेवा करा, आणि नक्कीच तुम्हाला ते पुण्य मिळेल। आणि माणसामध्ये देव शोधणारे असे 2 लोक, असे 2 देव आमच्या समोर या कार्यक्रमात आले असं म्हणायला हरकणार नाही। आणि आज अतिशय खूप सुंदर चर्चा झाली। जावेद सर, सुभाष भाऊ, तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलात, अतिशय सुंदर। आणि मला निश्चितच माहिती आहे की या कार्यक्रमातून लोकांना प्रेरणा मिळेल, आणि तीच आपली कमाई असेल सगळ्यांची, की लोकांनी प्रेरणा मिळावी आणि समाजासाठी कार्य करावं। अतिशय सुंदर चर्चा इथे झाली। आपल्यासोबत होते अब्दुल जावेद सर आणि सुभाष भाऊ यांनी अतिशय सुंदर चर्चेच्या माध्यमातून समाजकार्याची नीव आपल्यासमोर ठेवली आहे। असंच आम्ही एक वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे व्यक्तिमत्व तुमच्या समोर घेऊन येऊ, ज्यातून समाजाला काहीतरी देण्याचा आम्ही प्रयत्न करूया। असंच तुम्ही आमच्यासोबत राहा, बघत राहा सव्वा सह्याद्री, सह्याद्रीच्या राखणदार। धन्यवाद।